ही सभाच मुळात बेकायदेशीर आहे असं माझं पत्र या ठिकाणी मी देऊन त्याची पोच या ठिकाणी घेतलेली आहे. विशेष सभा ही तेव्हा काढायची असते ज्यावेळी एकूण सदस्य संख्येच्या 1/4 नगरसेवकांच्या सह्या त्याच्यावरती पाहिजे, अथवा स्टँडिंग समितीच्या 4 सदस्यांची मान्यता किंवा त्यांचं पत्र त्या ठिकाणी पाहिजे. आणि ते कधी काढायची विशेष सभा तर आपत्कालीन व्यवस्था असेल, कायदा प्रसंग घडला असेल, उदाहरणार्थ पूर परिस्थिती निर्माण झाल्या, एखादी वैद्यकीय क्षेत्रातली अडचण कायदा निर्माण झाल्या, अत्यावश्यक सेवेत कायदा प्रॉब्लेम झाला, अशा वेळीच विशेष सभा काढण्याचा अधिकार महापौरांना आहे. हे साधं किरकोळ अंदाजपत्रक मंजूर करायचा विषय आहे. अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी महासभा काढतात, महासभेमध्ये विशेष सभा करतात. मुळात हे बेकायदेशीर आहे आणि लांछनास्पद आहे. म्हणजे महापौरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या या अधिकाराचा गैरवापर केलेल्या संदर्भात माननीय महाराष्ट्र शासन मुंबई, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे आम्ही प्रोसिडिंग चालवा म्हणून हायकोर्टामध्ये तक्रार करणार आहे. यामध्ये मुळात अंदाजपत्रक मंजूर करणे, निविदा मंजूर करणे, आर्थिक विषय जे निगडीत आहेत त्याच्या संदर्भातलं धोरण ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी स्थायी समिती सभापतींना किंवा स्थायी समितीला. मुळात हा विषय महासभेला येतच नाही. महासभेला हे अधिकारच नाही. महासभेला काय अधिकार आहे की धोरणात्मक विषयावर या ठिकाणी निर्णय करणे. यासाठी महासभेचं आयोजन केलं जातं, विशेष सभेचं आयोजन केलं जातं. आर्थिक विषयाचे जे धोरण आहे किंवा आर्थिक विषयाची जी मंजुरी आहे, एस्टिमेट असू दे, निविदा असू दे, टेंडर मुद्दे असू दे, हे सगळं ठरवण्याचा अधिकार जो स्थायी सभापती आणि स्थायी समितीला आहे. त्यामुळं महापौरांनी बेकायदेशीरपणानं विद्यमान आमदारांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी ही बेकायदेशीर सभा विशेष सभा कॉल केलेली आहे. आणि या महापौरांच्या बेजबाबदार कृत्याला आमच्या महानगरपालिकेचे नगर सचिव राहुल पोटे आणि आयुक्त हे देखील तितकेच दोषी आहेत. कारण एखादा विषय जर चुकीचा अजेंडा काढायचा जर महापौरांनी प्रयत्न केला तर ते चुकीचा आहे म्हणून सांगण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते.